तर इकडे एक पॉइंट आहे जे आम्ही बघायला चाललोय. बघितलं ना, असं छोटासा रस्ता आहे आणि अशा रस्त्याच्या मधून बघायला चाललोय. आणि आम्ही सगळेजण पहिल्यांदाच आलो इकडं. अरे हळूने चला रे, मला दम लागायला लागला तर चलून चलून. हे थोडंसं चालतात, जाऊन पुढे जाऊन थोडं थांबतात, परत चालतात, थोडं थांबतात, परत चालतात. आणि मी सारखं चलतच राहते. तर बघितलं ना कसलं भारी दिसायला लागलंय. सोनूनी चष्मा आणला तर मी घालून घेतला. मी थोडी ना ऑफिसला चाललेलं आहे. हा, मी थोडे ऑफिसला आले का? तर आम्ही ना आता संध्याकाळच्या 5 ते 6 वाजेपर्यंत फिरणार आहेत. आणि इतक्या वरती आलोय ना, तर बिलकुल बी वरती रेंज नाहीये, तर फोन वगैरे सुद्धा लागत नाहीये. आम्ही आल्यानंतर इथे बघितलं पण रेंज कोणत्याच फोनला नाहीये. तर एवढ्या वरती आलोय आणि एका पाय वाटाने आम्ही चाललोय. हे बघितलं ना, आणि माझ्या नाकातून पाणी गळायला लागलंय. ते बार पुसून माझ्या नाकाची आग उठलेले आहे. स्नेहाने मस्तपैकी असा गॉगल आणला होता माझ्या गाडीमधून, तर स्नेहा घालत नव्हती, तर मीच घालून टाकलाय. आणि कसली भारी दिसू लागले मी, आहे ना? तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये मला पटकन सांगा मी कशी दिसू लागले. हे सगळेजण पाठी चालायला लागले, कोण पुढे चालायला लागले. आणि असल्या जंगलामधून फक्त आम्हीच चाललो, बाकी कोणी नाही चालले. हा ना, कसले माणसं काय लाईनीनं सगळे बांधून ठेवतील इथं आपल्याला. हा, सगळ्या लाईनीनं बांधून ठेवतील आणि तिरसूळ मारतील. ह्याला म्हणतात भारतीय नारी सप्पे भारी. इतक्या वरतून चलत चलत एवढं सगळं डोक्यावरती आणलंय. मावशी वजन होत नाही का? हा, वजन नाही होत. एवढं सगळं डोक्यावर वजन आणलंय. आम्हाला साधं चलता येईना गेलंय. बापरे बाप, मी सगळ्याच्या पाठी झाले. मला खूप जास्त दम भरला. आणि चप्पल अशी आणली मी, बूट नाही आणला. चप्पल घातली, मला माहितच नव्हतं एवढं वरती म्हणून, नाही तर बूट आणला असता मी. थोड्या जोराने दम भरला. बघितला ना माझा बूट होता गाडीत, तुला आला पण आहे ना. सोनूचा एक शिल्लक बूट बीट म्हणायला लागले. सोनूचा शिल्लक बूट होता. भरला की बोलता पण येईल. हा, ते तर आहे. थोडा दम भरला, खरंच भरला दम. ते बघितलं ना किती पुढे पुढे चाललं. थोडं बसायचं का जरा पुढे जाऊन? थोडं बसायचं का? सचिन म्हणायला आले, जर तू 15 दिवस किंवा 1 महिना जर चालली ना, एकदम अशी होती. रोज इकडे आले आणि गेले खाली, तर 1 दिवसातच एवढी हालत खराब झाली. रोज काय नाही खाली बघून चाल. हा, मोबाईलच्या नावाचं थोडं बसते. काय शेवटी 2 मिनिटं बसले. सगळेजण गेले पुढं. सचिन थांबले फक्त. मला खूप जास्त जण भरले. एकदम जंगल एवढं मोठं दिसायला. आता सध्या एक वरती पॉइंट यायला लागला, जवळ आलेला नाही. तर सचिन इथं चालायला लागले. हे सगळेजण, ए बावळट पडला असतच ना. काय मग कुठपर्यंत गेलतास? तर आहे इकडे खूप जास्त खोल अशी दरी आहे, जी वरतून आपल्याला जाऊन बघायचीच आहे. आणि सगळेजण पोचल्यावरती माझ्या फोन मध्ये ना, जितकं हे असेल ना, चार्जिंग असेल ना, जेवढी 5-6 वाजेपर्यंत चल ना, तेवढी मी तुम्हाला तिथलं सगळं दाखवण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करेन.
जर तुम्ही आलात तर स्वतः बघता नसो ना, किंवा जर नाही आलात तर तुम्ही व्हिडिओमधून बघू शकता. एक पॉईंटवरती आताशी का आलोय, तुम्ही तुम्हाला एकदम मस्त असा सुंदर नजारा दाखवते. सुंदर सीन म्हणा, पॉइंट म्हणा. अरे बापरे कसलं भारी आहे. पॉइंट बघायच्या आधी मी मांडी घालून 2 मिनिटं बसणार आहे आणि नंतर सांगते. तुम्ही जर बघितलं ना हातरून जाता, एवढं भारी दिसायला लागलं. मी पण येता. हा ठीक आहे, जाऊ द्या मग वरती या मग. हा चला मी तुम्हाला थोडस बसून दाखवते. मला तर उठायची ताकदच नाहीये. उभा राहून दाखवते का तर बसून व्यवस्थित दिसत ना. झाडं पण अशी आहेत. पण हे सगळं ना धुकं दिसायला लागलं. इतक्या किती वाजत आता? 10 वाजलेत आता. आणि 10 वाजता सुद्धा हा बरं ठीक आहे, सॉरी 9:40 झाल्यात. आणि असं एवढं सगळं धुकं पडल्यावर दिसायला लागलं. ए तुझे पप्पा कुठे गेले टमाट्या? असलं भारी दिसायला लागले. तर ही आहे एक पॉइंट आहे ना. तर आणखीन चलत गेल्यानंतर परत ह्या रस्त्याने 4 पॉइंट आहेत. तिकडे घर दिसतात ना, ते बघा हॉटेल आहेत. बरं घर नाही आहेत. टमाटे मजाक नाही रे कशाची पण. नीट उभा राहा. कशाला ए काय आहे खाऊ आहे का तिकडे? तिकडून जायचंय? तुझ्या बापाने गेलं का इकडून? तर सचिन म्हणतात की मी तिथून तुला एक चांगला मस्तपैकी असा व्हिडिओ शूट करून देतो. तर म्हणलं नको जाऊ देते म्हणतात, दे जातो. आणि त्याचे अंकल तिकडे खाली उतरून तिकडे पलीकडे गेले. थोडंसं तिकडून जागा आहे. हे असले कशाला नाटकं पाहिजे. मी बोललो तर ट्रेननी जाऊ नको म्हणलं चलत चला. इकडे उभा राहा. इथं तिकडे चौक इथं उभं राहा. शिवे चला बसतो आम्ही एका दगडावर. आवाज येत असेल. आम्ही इकडे चलत आलो आणि ट्रेन आत्ता सध्या इथून गेली. बघितलं ना, तिथून म्हणजे ते तिकडे हॉटेल दिसतं ना त्याच्या साईडनं अशीच गेली. आवाज येते का? आणि एकदम हळूहळू ट्रेन चलते का सगळ्यांना व्यवस्थित बघता येईल त्यासाठी. एकदम ट्रेन हळूहळू चलते. आणि सगळेजण बसून बसून फोटो काढायला लागले. एकामेकाला धरू नका, नीट बसा. हा बस तू सोपी ह्याच्यावर बस. इकडे बघ सोपी. अरे इकडे बघ ना, नीट जरा. केस करा, घाम गायला लागला. हे बघितलं ना, सगळं बघून आरामात सावलीला बसल्यात. आणि झाड बघितलं कशाचं आहे? कशाचं झाड आहे हे?
कशाचं झाड आहे हे? कशाचं झाड आहे? चिक्कूचं नाही, मला बेलाचं वाटायला लागले. हा म्हणजे वाटायला लागले, माहित नाही पण आहे का नाही ती, पण असं मला वाटायला लागले. आणि त्याचं बुड बघितलं कसं आहे, कुठून कसं आहे तेच माहित नाही. तर आपण तिथला एक पॉईंट बघितला ना, तर तिथून पॉईंट बघितल्यानंतर वापस आम्ही पुढे आणखीन 1.5-2 किलोमीटरवर एक पॉईंट होता, पण आम्हाला तेवढा लांब जायचं नव्हतं का तर खूप जास्त दम भरला होता आणि पूर्ण आम्हाला दिवसभर फिरायचं आहे. आणि असं झालं की माझ्या फोनमधली पूर्णपणे ही संपली, जागा संपली, म्हणजे त्याच्यामध्ये व्हिडिओ काढायला काहीच नाही. आणि इथून तिथून आम्ही तसं चलत आलो, व्हिडिओ काढायला बिलकुल म्हणजे भेटले नाही, जागाच नाही भेटली. आता आलो इथं वडापाव भेटायला लागलाय, तर आम्ही इथं वडापाव खातोय. भेटायला लागला म्हणजे आपण घेऊन खावं लागते. आणि खाली वडापाव कितीला माहिती आहे? 15ला, 20ला किंवा 10ला जर वडापाव असला ना, इथं 40, 45, 50 असा वडापाव आहे. तर आता इथं वडापाव खायचा आहे आणि थोडीशी जागा फोनमधली रिकामी केली. आता निवांत इथं खातानी थोडीशी जागा रिकामी करते, जे कामाचे नसतील व्हिडिओ ते उडवून टाकते. का तर खूप सारं छान बघायला आहे, फिरायला आहे, पण खूप जास्त दमसुद्धा भरतोय चलून. तर चला वडापाव खाया. तर हे बघितलं ना, हे बसल्यात आणि ही आलेला ही पाठचा रस्ता इकडला बघितलं ना. चला थोडंसं इथे बसून घेते, मस्तपैकी असे पोते वगैरे हातरले दगडावरती. कसला भारी टेबल केला ह्यांनी असे. ओ टेबल तर दाखवू द्या, कसला भारी दगडाचा टेबल आहे ते. हा, आणि त्याच्यावरती असे मस्त पोते वगैरे हातरले. इथं भेटत आहे वडापाव, अजून चहा, कांदा भजी, पोहे, वरती जेवढं लिहिलंय तेवढं भेटतंय बहुतेक. आणि काय चिप्स वेपर वगैरे काय तुम्हाला चिप्स बीन वेपर बी बघितलं. आणि हे बघा कसलं भारी माकड आलं इथं, हे बघितलं ना कसलं भारी माकड आलं. हे बघा इकडून माकड आलं, दिसलं ना. त्याचा भाऊ आहे, त्याने बोलायला फोन करून. कुठं भाऊ? हे बघितलं ना माकड इकडून एक बसलाय. आणि कुठे गेलं काय? हे झाडाच्या पाठी. हा ते डोंगर आहे फक्त तिकडे. हा, हे आणलं ना, चालायला नको वाटत होतं म्हणून हे वापस आले सगळे. माय घ्यायची. हा, म्हणलं होतं की जाऊया आणखीन पुढची पान बघायला, पण हे बघितलं नाही वरती माकड, वरती बहुतेक बोराचं झाड आहे, तर बोर आहेत आणि ते माकड वरती चढून बोर खायला लागले. दिसलं ना तुम्हाला? एकदम वरती दिसत पण नसेल बहुतेक, तरी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते. ये कुठे गेलं? झूम व्हायल्यानंतर सुद्धा दिसा नाही. हे बघा, हा दिसला असं. हे बघा इकडे दिसलं ना, कुठे गेलं? हा दिसलंच तुम्हाला असं. बघितलं असं आहे. तर बघू शकता एकदम मस्तपैकी असा गरमागरम वडापाव भेटला चटणी वगैरे लावून. तर आता वडापावचा आनंद घेऊया, का तर एक अनमोल असा वडापाव आहे हा. 50 रुपये, 60 रुपयाचा. तर हा अनमोल असा 50 रुपयाचा वडापाव बघितला ना. नाही, ह्याची प्राईस नंतर सांगते, मला माहीत नाही नेमकी किती आहे. फक्त खायचं काम आता सध्या मी करते, नंतर तुम्हाला खरीवाली प्राईस सांगते. ठीक आहे, चला खाऊया. तर ही आहे टमाटे आहे का? एक अनमोल असा वडापाव खाते आणि सांगते कसा आहे ते. एक नंबर आहे, एक नंबर आहे खरंच वडापाव, एक नंबर. हा, तू नाही खाल्ला? स्वप्नीला आणखीन घेतलेला नाही. आणि चष्मा लावून वडापाव खाण्याची मजाच वेगळी आहे, सांगा का? तर त्यापेक्षा जास्त कलरफुल वडापाव दिसतोय चष्मा घालून खाल्ल्यावर, अजून जास्त आनंद भेटते. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना? चला मी खाऊन घेते, मग तुम्हाला सांगतो कसं होतं ते. थोडा आणखी दाखवते.
तर खरंच भारी वडापाव मी खाते आणि तुम्हाला नंतर भेटते. नाही तर मग तुम्हाला खायची इच्छा होईल गरमागरम वडापाव, पण तुम्हाला हा वडापाव इथंच येऊन खावा लागेल, तेव्हा थोडा भारी लागणार आहे हा वडापाव. ग्रुपमध्ये असे मुलं मुली फिरायला चाललेत. एक मस्तपैकी त्यांच्या जवळ एक डीजे पण आहे आणि चालल्यात चल. ही आहे रस्ता. एकदम ट्रेनने वरती घेऊन जातो, ट्रेनने पटरीनं वरती घेऊन जातं आणि पूर्ण खाली घेऊन जातं. आम्ही बघून आलो पॉईंटला, हे लोक बघायला चालले. तर परत आणखीन आम्ही एक वडापाव खायला बघितलं ना. कसला भारी वडापाव आहे. तर आता ते दोघंजण चहा प्यायला लागले, पण आम्हाला कोणाला चहा प्यायचा नाही आणि हे सगळेजण आता वेफर घ्यायला लागलेत खायला.